हरि ओम. आपल्या भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. चौथ्या अध्यायाचा आपला 25 आणि 26 श्लोक आपण मागच्या वेळेला संपवले. तर श्लोक अश्विनी वाच, गीताईचा श्लोक मी वाचते. 25 आणि 26 दोन्ही वाचू आणि मग आजच्या चिंतनाला सुरुवात करू. प्रार्थना म्हणायची. हो, प्रार्थना आधी. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरिः ओम्. 25. दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति. देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्ठिती ब्रह्माग्नी तसे कोणी यज्ञत्व जाणीती. पुढचा. श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति. श्रोत्रादि इंद्रिये कोणी संयमाग्नीत होमिती कोणी विषय शब्दादी इंद्रियाग्नीत अर्पिती. एकूण 4 यज्ञ आपले आतापर्यंत झाले. 25व्यामध्ये 2 यज्ञ, दैवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ, आणि 26व्यामध्ये संयमाग्नीमध्ये म्हणजे इंद्रिय संयम यज्ञ आणि दुसरा विषय हवन यज्ञ, असे 2 झाले. आपली ज्ञानेश्वरीच ह्याच्यावरचं विवेचन राहिले 26व्या श्लोकावरचं. तर आपण त्याच्या ओव्या 126 ते 129 ओव्या वाचून घेऊया आणि मग त्याच्यावरचं निरूपण करते. जिथे जिथे योग हा शब्द येतो म्हणजे योग प्रक्रिया, तिथे तिथे ज्ञानेश्वर महाराज खूप खोलात जाऊन विवरण करतात आणि खूप सुंदर उपमा आणि एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे इतका अर्थ ज्ञानेश्वरी शिवाय आपल्याला कळलाच नसता या श्लोकांचा. एक संयमाग्नी होत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्ये. कोणी आत्मसंयमाचे म्हणजे मनोनिग्रहाचे अग्निहोत्र आचरतात ते काया वाचा आणि मन यांचे नियमन हेच मंत्र म्हणून इंद्रियरूपी द्रव्याची पवित्र आहुती देतात. आता ह्या माझ्या ज्ञानेश्वरीच्या प्रतिमध्ये जो लावलेला अर्थ आहे युक्तित्रयाच्या मंत्री ह्याचा, तो आणि माधवानंदांच्या निरूपणात अजून एक वेगळा अर्थ तो मला अधिक जास्त आवडला आणि पटलाही. तो मी नंतर सांगते. त्यांनी आता काय म्हटलंय, एक संयमाग्नी होत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री. युक्तित्रय म्हणजे काय म्हटलंय त्यांनी इथे, काया वाचा आणि मन, ह्या ह्यांचा नियमन ह्यालाच मंत्र असं म्हटलंय. आता ह्याच्यापेक्षा एक वेगळा अर्थ आपण नंतर निरूपणात पाहूयात. हे मंत्र म्हणून इंद्रिय रूपी द्रव्याची पवित्र आहुती देतात. पुढे एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपावृत जागले इंद्रिया नळ. दुसऱ्या कोणा पुरुषानं वैराग्य प्रकट होते, मग मनाचे नियमन हेच निवासस्थान करून त्यात ते इंद्रियाग्नी सिद्ध करतात. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली तेथ आशा धूमे सांडिली 5ही कुंडे. मग वैराग्याची ज्वाळा चेतली की विकाररूपी लाकडे पेट घेतात आणि आशारूपी धूर अंतःकरण पंचकरूपी 5 कुंडांना सोडून जाऊन ती कुंडे स्वच्छ व तेजस्वी होतात. आता इथे यांनी 5 कुंडांचा अर्थ अंतःकरण पंचक असं घेतलंय. तर त्याला माधवानंदांनी केलेल्या निरूपणामध्ये 5 ज्ञानेंद्रियांना होमकुंड म्हटलंय. तो मला अधिक पटला समूह. मग वाक्यविधीची या निरवडी विषय आहुती उदंडी
हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. मग अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा मंत्र घोषून ते अंतःकरणाच्या कुंडात इंद्रियाग्नीच्या मुखी विषयांच्या विपुल आहुती टाकतात. थोडे जरा हे श्लोक योग प्रक्रियेशी संबंधित असल्यामुळे थोडे जडच आहेत. तरी ज्यांचं ध्यान वगैरे खूप चांगलं लागत असेल त्यांना काही गोष्टी ह्या जास्त अपील होतील. नाहीतर नुसतं शब्दज्ञान पण ठीक आहे. त्याच्यामुळे मला की वाचता वाचता असं जाणवायला लागलं की आता ध्यान कसं करावं त्याच्याही थोड्या गाईडलाईन्स या निरूपणामधून मिळाल्या. त्यामुळे आता त्या पद्धतीने थोडे प्रयोग सुरू करायचं ठरवलंय मी काही मिनिटं. तर आता आपण परत 126वी ओळी वाचून त्याच्यावरच्या निरूपणासकट सुरुवात करू. एक संयमाग्नी होत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करी ती पवित्री इंद्रिय द्रव्य. इथे संयमाग्नी होत्री या शब्दाचा आपण आधी अर्थ बघणार आहोत. दोन शब्द एकत्र आले, संयम आणि अग्निहोत्री. तर अग्निहोत्री कोणाला म्हणतात ते आधी पहिल्यांदा बघू. की एखाद्या विशिष्ट देवतेला उद्देशून पवित्र काहीतरी हवन मंत्र म्हणून यज्ञ करून त्याच्यामध्ये अग्नीमध्ये देवतांना उद्देशून हवीर द्रव्यांची आहुती देणं हा ज्याच्या नित्य उपासनेचा भाग आहे. म्हणजे ठराविक वेळी दर दिवशी तो उपासना म्हणून ते करतो, त्यांना म्हणायचं अग्निहोत्री. असे अग्निहोत्री अजूनही काही असतात की जे संध्याकाळच्या वेळेला ते छोटं होमकुंड वगैरे असतं आणि त्यांचे ते ठराविक मंत्र म्हणून ते अग्निहोत्र करतात. तर त्यांनी घरातल्या व्हायब्रेशन्स खूप चांगल्या होतात आणि बरेच फायदे मी असे ऐकलेत. माझी आत्या, सख्खी आत्या ते करते आणि तिने मला बरंच काय काय सांगितलं की कशी पॉझिटिव्ह एनर्जी तिला जाणवली तर अग्निहोत्र सुरू केल्यापासून वगैरे वगैरे. तर आता हे आता सध्याच्या काळातलं अग्निहोत्र हे त्यावेळेला अग्नी पेटवतात, विझवतात वगैरे. पण पूर्वी जेव्हा अग्नी पेटवणं वगैरे ही गोष्ट एवढी सहज सोपी नव्हती, तेव्हा ज्यांच्याकडे अग्निहोत्र असायचं त्यांच्याकडे हा समंत्र एकदा जो अग्नी पेटवून चेतवत ठेवलेला असायचा तो विझूच द्यायचा नाही. तो दुगदुगता तरी ठेवायचा. म्हणजे फक्त फुंकणीने फुंकर घालून तो पुन्हा त्याची ज्वाळा आणायची, मग तो पुन्हा त्याचं संरक्षण करून ठेवायचं. असा तो अखंड अग्नी जपणं हा पण त्या अग्निहोत्राच्या उपासनेमधलाच एक भाग असे. तर त्यामुळे अखंड त्यांच्याकडे अग्नी असेच. मग ते त्यांचे स्वतःच्या उपासनेसाठी सुद्धा ते वापरत असत. आणि इतर कोणी जे अग्निहोत्री नाहीत पण ज्यांना कुठलं धर्मकृत्य करायचं आणि त्याच्याकरता अग्नी लागतोय, तर असे लोक सुद्धा त्यांच्याकडून अग्नी घेऊन जात असत. कारण तो त्यांचा पवित्र मंत्राग्नी आहे आणि कायम त्याची जोपासना करून त्याचं संरक्षण सांभाळ करून ठेवलेलं आहे. तर अशा या अग्निहोत्र्यांची उपमा द्यायचं काय कारण, तर हे अग्निहोत्री जसा कायम अग्नी सांभाळून असतात, त्यांच्याकडे सतत पेटलेला असतो अग्नी, तसंच संयमरूपी अग्नी हा ज्या साधकांच्या अंतःकरणामध्ये आणि फक्त अंतःकरणात नाही कृतीत सुद्धा पेटलेला आपल्याला जाणवतो किंवा तो जागृतावस्थेत असतो, त्यांना म्हणायचं संयमाग्निहोत्री. संयमरूपी अग्नीचे ते सांभाळ करत असतात, म्हणजे सतत संयम पाळून असतात. आता पुढचे ओवीतले शब्द आहेत, युक्तित्रयाच्या मंत्री. एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री. तर कुठला मंत्र म्हणून ते हवीरद्रव्याची आहुती देणार आहेत, तो युक्तित्रयाचा मंत्र म्हणणार आहे. तर ते युक्तित्रय म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर योगसूत्रामध्ये संयम काय आहे हे सांगणारं एक सूत्र आहे. त्रयम एकत्र संयम. म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी हे तीनही एकाच वस्तूच्या ठिकाणी अवधान केंद्रित करून करणं म्हणजे संयम, अशी एक व्याख्या पतंजलींची आहे. आणि योग प्रक्रियेला ज्ञानदेव युक्ती असं म्हणतायत. आणि ते 3 युक्ती आहेत, कुठल्या, धारणा, ध्यान आणि समाधी. तर हे 3 एकत्र म्हणजे युक्तित्रय. आता त्याच्यासाठी म्हणजे हे युक्तित्रय करण्यासाठी, म्हणजे हे धारणा करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी, समाधी करण्यासाठी सुरुवातीला जेव्हा धारणा करतो तेव्हा मन स्थिर होण्याकरता कुठल्या तरी मंत्राचा आलंबन म्हणून उपयोग केला जातो. मग तो ओंकारासारखा मंत्र असतो की त्या
त्याचा योग प्रक्रियेमध्ये आलंबन म्हणून सुरुवातीला वापर करून मग पुढे तुमची साधना पुढे गेली की तुम्ही तो मंत्र सोडला तरी किंवा तो आपोआप सुटतो आणि तुम्ही पुढे जाता. तर या मंत्रासह साधना करताना मग हळूहळू बाह्य विषय आणि बाह्य जगत ह्याचा तर विसर पडतोच, पण जसं ध्यान पुढे जायला लागतं, ध्यान मार्गावर तुमची प्रगती व्हायला लागते, तेव्हा शरीर आणि इंद्रिय यांचा सुद्धा विसर पडतो. म्हणजे ध्यान काळापुरेसं तुमच्या मनातून ती इंद्रिय आणि त्यांचे विषय हे पूर्ण नाहीसे होतात, म्हणजेच त्यांचं हवन होतं आणि फक्त एका परमात्म्याच्या अस्तित्वाची जाणीव राहते. अशा पद्धतीने हा इंद्रिय संयम रूपी यज्ञ होत असतो. ही जी ओवी आहे 126वी, ही एकच ओवी इंद्रिय संयम रूप यज्ञ जो पहिल्या ओळीत सांगितलेला आहे 26व्या श्लोकाच्या, त्याचं निरूपण करणारी आहे. आता हा यज्ञ होताना हवन कशाचं होत आहे? इंद्रियांचं. इंद्रिय हे हवन द्रव्य आहे. आता यज्ञात हवन करायचं द्रव्य हे पवित्रच असायला लागतं, बरोबर? त्यामुळे या यज्ञात सुद्धा ज्या इंद्रियांचं हवन करायचंय त्या वाईट सवयी नसलेली इंद्रिय हवी आणि सत्वगुण त्याच्यामध्ये सत्वगुण संपन्न आणि ईश्वर प्राप्तीला अधिक अनुकूल अशी इंद्रिय असायला हवी. म्हणजेच साधकाचं बाह्य जीवन हे सुद्धा सात्विक आणि विवेकाने चाललेलं असलं पाहिजे. असा हा तरच हा यज्ञ नीट होईल. यजन करी ती पवित्री इंद्रिय द्रव्ये, जी इंद्रिय पवित्र आहेत त्यांचं हवीर द्रव्य म्हणून वापर करून हा यज्ञ चाललेला आहे. आता पुढे 127, 128 आणि 129 ह्या ज्या 3 आहेत, ह्या 3 ज्या ओव्या आहेत त्यांनी श्लोकातली दुसरी जी ओळ आहे त्याचा जो दुसरा यज्ञ सांगितलाय, आत्मसंयम यज्ञ किंवा विषय हवन रूपी यज्ञ, त्याचं निरूपण ह्या 3 ओव्यांच्या माध्यमातून होणार आहे. तर 127वी ओवी वाचते. एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले, तेथ अपावृत जागले इंद्रिया नळ. विवळे म्हणजे उगवला, वैराग्य रूपी रवी म्हणजे सूर्य कोणा एकाच्या अंतःकरणामध्ये, म्हणजे कोणा एका प्रगत योग्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य रूपी सूर्य हा प्रकाशमान झाला, उगवला किंवा प्रकाशाला लागला. आता अंतःकरणामध्ये जर सूर्य उगवायला हवा असेल तर ते अंतःकरण कसं हवं? तर आकाशासारखं मोठं, विशाल, व्यापक हवं. आणि ते एवढं मोठं कसं होईल? तर सर्वव्यापी परमेश्वराला जर ते स्पर्श करायचा प्रयत्न करेल तर त्या प्रयत्नात त्याची ग्रोथ होईल आणि ते मोठं होईल, ते अधिक व्यापक होईल. आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर अडकून बसलो तर आपलं अंतःकरण छोटच राहील. म्हणून मोठं ध्येय ठेवून, उदात्त ध्येय ठेवून त्याच्यासाठी आपण जर प्रयत्न करत राहिलो, म्हणून त्याला उपदेशसाराच्या ह्याच्यात सांगते व्यष्टी अहम हा आधी समष्टी अहम मध्ये मिसळू शकेल एवढा व्यापक करायला लागतो, मग तो परमेष्ठी अहम मध्ये विलीन करायच्या पात्रता त्याला येते. तो जर अगदीच फक्त मी आणि फक्त माझं किंवा मी आणि फक्त माझी मुलं, मी आणि फक्त माझं घर ह्याच्या पलीकडे गेलाच नाही तर सर्वम खलु इदं ब्रह्म आणि हे सगळ्याला तो पात्रच नाही होऊ शकणार. आधी तो तेवढा तरी व्यापक व्हायला पाहिजे. तर पृथ्वीवरून जर सूर्य उगवताना किंवा मावळताना पाहिलं तर आपण हे पुष्कळ वेळेला सगळ्यांनी पाहिलं, तर तो कसा असतो? सूर्याचा प्रकाश रंग असा केशरी तांबूस असा असतो आणि केशरी हा रंग हा वैराग्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून जणू काही तो वैराग्याचं वस्त्र लपेटून येतो, आपलं काम करतो वैराग्य रूपी सूर्य आणि तेच वस्त्र लपेटून परत जातो, अशी कल्पना याच्यामध्ये एका वैराग्य रवी विवळे. मग तो जेव्हा हे वस्त्र वैराग्याचं वस्त्र जेव्हा लपेटून येतो, म्हणजे जेव्हा हे वैराग्य त्या योग्याच्या अंतःकरणामध्ये जेव्हा प्रकाशतं किंवा निर्माण होतं, तेव्हा तो योगी हा इतरांना तापदायक होत नाही, त्याचं हे वैराग्य इतरांना तापदायक होत नाही. कारण रामकृष्ण म्हणतात या अवस्थेचं वर्णन की अशा वेळेला त्याचं वैराग्य कसं असतं? तर विषयांबद्दल विरक्ती असते, विषयांबद्दल विराग असतो, त्या वैराग्यामध्ये आसक्ती नसणं
आणि ईश्वराबद्दल अनुराग असतो. ईश्वराबद्दलचं प्रेम आणि विषयाबद्दलची विरक्ती यांनी हे वैराग्य योग्याचं युक्त असल्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचा आल्हाददायकपणा असतो आणि तो त्याच्यातल्या ईश्वर प्रेमाच्या मधून आलेला असतो. ईश्वर प्रेमामुळे तो योगी हा आल्हाददायक झालेला असतो. त्याचं एकंदर अस्तित्व, त्याचा सहवास, त्याचं बोलणं हे खूप सुखद असतं. आणि हा योगी मग कसा आहार विहार करतो, तर तो वैराग्य सूर्याच्या प्रकाशामध्ये वावरत असतो. त्यामुळे त्याचे सगळे आहार विहार हे अत्यंत अनासक्त आणि अत्यंत मर्यादित असतात. कशांनी मर्यादित असतात ते, तर ते धर्म नीती या मर्यादांनी संयत असं त्याचं वर्तन असतं. इथे आपल्याला 6व्या अध्यायातला एक श्लोक आठवतो, तो बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. तो योगवाल्यांना म्हणूनही माहिती असेल. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. सगळं त्याचं युक्त आहे. युक्त म्हणजे काय? परफेक्ट, अप्रोप्रिएट, जेवढं आणि जसं असायला हवं तेवढं आणि तसंच आणि तितकंच, जेव्हा जे पाहिजे ते, ज्या प्रमाणात पाहिजे ते तसं. आणि आहार म्हणजे सर्वच इंद्रियांचा आहार. सर्व इंद्रिय जी जे विषय ग्रहण करतात तो त्या त्या इंद्रियांचा आहार, फक्त भोजन असा त्याचा अर्थ नाही. तर इथे मी आज जे तुम्हाला ते पाठवलं होतं ना ग्रुपवरती, भजन एक पाठवलं होतं, ते भजन आम्हाला शाळेत शिकवलं होतं. तर हे वैराग्य आणि तव संयती विहार केले, एका वैराग्य रवी विरळे तव संयती विहार केले, याच्यामध्ये जे सांगितलंय त्याच्याकरता खूप मला ते परफेक्ट वाटलं, म्हणून मी फक्त ते वाचणार आहे. नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. योगी होण्यासाठी काय काय करायला लागतं त्याचं 3 कडव्यांमध्ये अत्यंत सोप्या शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. रात्री निद्रा परिमित घ्यावी, भोजनातही मिती असावी, शब्द वल्गना बहु न करावी, साधक जीवे. सोपं आहे, यात काहीच सांगण्याची एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. जरी म्हणशील योगी व्हावे. पुढचं कडवं. रसनेचा जो अंकित झाला, समूळ निद्रेला जो विकला, तो नर योगाभ्यासा मुकला, असे समजावे. जरी म्हणशील योगी व्हावे. या परी सकला आहार विहारी, नियमित व्हावे मनी अवधारी, निज रूपोन्मुख होऊनी अंतरी, चित्त मग धावे. जरी म्हणशील योगी व्हावे. कसं मन बाहेरून आत वळवायचंय हे अतिशय सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. इथे फक्त शेवटची ओळ आहे, त्याला एक्सप्लेनेशन हवंय. चित्त मग धावे. आता चित्त एकाग्र करायचंय आणि शांत करायचंय, म्हणजे ते धावे शब्द कुठून आला असा प्रश्न पडतो आपल्याला. तर इथे नेहमीचा धावेचा अर्थ धावणे पळणे असा नाहीये, तर त्याच्यामध्ये धाणे असं क्रियापद आहे आणि त्याचा अर्थ प्रसन्न होणं, तृप्त होणं असं आहे. चित्त मग प्रसन्न होतं आणि तृप्त होतं, शांत होतं आणि म्हणून ते अधिक स्वस्थ होतं. जेव्हा अतृप्ती असते, काहीतरी हवं असतं, तेव्हा ते चित्त ते शोधत हिंडत असतं. त्यामुळे ते नैसर्गिकरित्याच अस्थिर असतं. पण जो तो तृप्त आहे तो कशाला अस्थिर असेल, तो आपोआपच स्थिर राहू शकतो. हे भजन आम्हाला कधी शिकवलं होतं माहितीये? 8वीत असताना. आम्हाला त्याचा काय तेव्हा अर्थ कळला असेल नसेल माहिती नाही, पण मी ज्ञानप्रबोधिनी प्रशालेची विद्यार्थिनी आहे आणि आम्हाला 8वी मध्ये दीक्षा ग्रहण समारंभ नावाचा एक कार्यक्रम, एक संस्कार आमच्यावर केला जायचा. म्हणजे एक थोडक्यात मुंज ज्याला म्हणू, उपनयन संस्कार, त्याला विद्याव्रत संस्कार असं पण ते म्हणायचे. की तुम्ही आता 8वीत आला, 8वी पासून पुढे 12वी पर्यंत किंवा अजून एक काही 7-8 वर्ष हे तुम्हाला फक्त अभ्यासच करायचा आहे. स्वतःचा अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकी अभ्यास नाही, सर्व पद्धतीने स्वतःला विकसित करणं, स्वतःचं व्यक्तिमत्व पूर्णार्थाने विकसित करणं, एवढंच तुमचं ध्येय आहे. आणि त्या दृष्टीनेच तुम्ही फक्त करणार आहात. बाकीचे जे मोह आहेत, टीनेज असतं ते, त्या टीनेज मध्ये काही काही गोष्टी अर्धवट कळायला लागलेल्या असतात, त्यामुळे नको तिकडे चित्त विचलित होण्याची खूपच असते, म्हणजे शक्यता खूप जास्त असते. तर तिथून न होता कुठे लावायचंय ते आम्हाला तिथे त्यावेळेला सांगितलं जायचं. आणि वेगवेगळ्या विद्वानांची उपनिषदांचं वरची व्याख्यानं, 10 दिवस व्याख्यानं असायची.
रोज 1 तास याप्रमाणे. आणि आमच्या शाळेची मुख्य खासियत सांगते की उपासना वगैरे या गोष्टी आजकाल मुलांना माहिती पण नसतात. पण आमच्या 4 पायऱ्या चढून आम्ही आत गेलो की एक मोठा चौक आणि त्याच्या पलीकडे एक मोठं उपासना मंदिर नावाचं दालन होतं. अतिशय भव्य ते दालन होतं. त्याच्यामध्ये संपूर्ण भारताचा नकाशा आणि पुढे एक मोठा केशरी रंगातला ओम. जे ओंकार साधना करतात ते केशरी रंगाचा ओम डोळ्यासमोर आणून तुम्ही ओंकार साधना करावी असं सुचवतात. मी नुकतंच ऐकलंय. तर तो तिथे होता आणि आम्ही दर आठवड्यातनं एकदा उपासना करायचो. 1 तासाची उपासना असायची आणि त्यात सगळे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तेव्हा काही कळत नव्हतं. पण न कळत्या वयामध्ये संस्कार करण्याचं काम आमच्या शाळेने केलं. त्यामुळे मला आता भजन आठवलं आणि ती चाल माझ्या वडिलांनी लावलेली होती. त्यामुळे ती मला आणि खूप गोड आणि अगदी सोपी चाल आहे. फार आवडली मला ती चाल. म्हणून म्हटलं की आधीच ते पाठवू कारण इथे मला अगदी म्हणण्याचा मोह होईल आणि वेळ जाईल म्हणून मी ते आवर्त घेतलं. तर आणि हे खरंच आपण हे खूप उशिरा शिकतो ना, जेव्हा लहान असतो ना, तेव्हा थोडं, थोडं, थोडं जरी त्याला एक्सपोज केलं ना मुलांना, तर हे काहीतरी करण्याजोगं आहे, असं त्यांना वाटलं पाहिजे. ते काही माहितीच नसतं. खूप सगळ्या चुका घडून गेल्यानंतर, फार पश्चात्तापाची पाळी आल्यानंतर मग आपण एक-एक गोष्टी शिकायला लागतो, असं होतं. तर एका वैराग्य रवी विवळे, तव संयती विहार केले, म्हणजे संयतपणे आचरण केलं. मग काय झालं? तेथ अपावृत जाहले इंद्रियानळ. इंद्रियानळ त्याच्यामध्ये परत 2 शब्द आहेत. इंद्रिय आणि आणि अनळ. अनळ हा प्राकृत शब्द आहे. त्यातला मूळ संस्कृत शब्द आहे अनल. अनल म्हणजे अग्नी. जो कधीही पुरे असं म्हणत नाही. न अलम इति अनलम. कारण त्याच्यात आपण जे टाकू ते खात जातो तो. तो भस्म भस्म करतो. तो कधी उलट तो आणखीन वाढत जातो. जेवढं तुम्ही समिधा घालाल, जेवढं तूप घालाल, तेवढं ते अग्नी वाढत जातो. तर अग्नी कसा असतो? यज्ञाच्या अग्नीबद्दल आपण बोलतोय आता. आपण यज्ञ प्रक्रिया सारखी लक्षात ठेवायची. यज्ञाचा अग्नी हा कसा असतो? पवित्र असतो आणि अग्नी तसाही पवित्रच असतो. अग्नीतून जे तावून सुलाखून निघतं ते पवित्र आपोआपच होतं असंही म्हणतो आपण. त्यामुळे अग्नीची खासियत आहे की अग्नी हा पवित्र असतो, पवित्र करणारा असतो आणि तेजस्वी असतो. पावित्र्य आणि तेज यांनी तो युक्त असतो. तशी आता ही इंद्रिय सुद्धा ही वैराग्य सूर्याच्या प्रकाशामध्ये त्यांनी संयत आहार विहार केल्यामुळे ती पण पवित्र आणि तेजस्वी अशी झालेली आहे. म्हणून हा इंद्रिय रूपी अग्नी हा अपावृत होतो म्हणजे काय होतो? धगधगू लागतो. आ अधिक वृ धातू म्हणजे हा अपावृत हा पूर्ण संस्कृतच शब्द आहे. हा जसाच्या तसा ज्ञानेश्वरांनी घेतलाय. आवरण घालणे म्हणजे झाकणे. आ अधिक वृ आणि अप अधिक आ अधिक वृ म्हणजे आवरण बाजूला करणे. तो लाकडांमध्ये असा आत लपलेला असतो. तो आता बाहेर आलेला आहे. त्यामुळे तो आता प्रगट झालेला आहे. पुढची 128वी ओळी. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पळीपली, तेथ आशा धूमे सांडिली, पाचही कुंडे. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली म्हणजे तो जो इंद्रिय रूप अग्नी आता धगधगायला लागलाय त्यांनी तो चांगलाच प्रज्वलित झालाय. त्याच्यामध्ये भरपूर आता ज्वाळ तिची बाहेर पडलीये. छोटीशी ज्योत नाहीये, आता ज्वाळ झालेली आहे त्या ज्योतीची. म्हणजे काय झालं? म्हणजे काय म्हणायचंय त्याच्यातून? तर जे वैराग्य अंतःकरणाच्या पातळीवरती होतं ते आता इंद्रियांच्या पातळीवर आलं. म्हणजे तीही विरक्तीची ज्वाळा घेतली. तव विकारांची इंधने पळीपली. आता ही ज्योतीपासून ज्वाळेपर्यंत यायला कोणाची मदत झाली? इंद्रियरूपी अग्नीनं जी विरक्तीची ज्वाळा घेतलीये ती ज्वाळा पेटती राहण्यासाठी त्याच्यामध्ये इंधन घालायला लागलं. तर ते इंधन कुठलं होतं? तर ते इंधन म्हणून होतं ते वेगवेगळे विकार. आणि हे विकारच या यज्ञात संविधान सारखे वापरले जात आहेत आणि त्याच्यावर विरक्तीची ज्वाळा ही अधिकाधिक पेटते आहे. आता या प्रोसेसमध्ये काय झालंय? तेथ आशा धूमे सांडिली पाचही कुंडे. पाचही यज्ञ कुंडे म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय असा माधवानंदांनी अर्थ लावलाय की त्या ठिकाणी हा यज्ञ चालू आहे म्हणजे तिथे संयम चालू आहे. पाचही इंद्रियांचा संयम चालू आहे आणि इंद्रिय अग्नीने विरक्तीची ज्वाळा घेतलीये
त्याच्यासाठी विकारांची इंधनं पेटवलेली आहेत. पण जेव्हा आपण अग्नी जर असा पेटवला असेल कॅम्पफायरला वगैरे, तर आपल्याला कळतं की आधी धूर येतो. एकदा तो चांगला प्रज्वलित होऊन धडाधडा पेटायला लागेपर्यंत त्याच्यातनं आधी धूर येतो. कारण आधी ते इंधन नीट जळायला लागलेलं नसतं, अर्धवट जळण्याच्या अवस्थेमध्ये हा धूर येतो. मग इथे आपलं इंधन काय आहे? विकार. पण ते विकार जाळायला सुरुवात झालीये, पण ते अजून पूर्णपणे जळालेले नाहीये. त्यांनी पूर्णपणे पेट घेतलेला नाहीये, अर्धवट स्थितीत जळालेले. त्यामुळे धूर येतोय. तो धूर कशाचा आहे? तर तो आशेचा. आणि आशा कसली आहे? तर विषयांमधून आपल्याला शाश्वत सुख मिळेल असं अजूनही कुठेतरी मनामध्ये आहे. पूर्ण विषयांपासून विरक्ती आलेली नाहीये. म्हणून तो विषयांच्या मध्ये शाश्वत सुख शोधण्याची जी आशा आहे, त्या आशेचा धूर आधी येतो. पण नंतर जसं जसे विकार जळत जातात तसं तसं तो धूर त्या पाचही यज्ञकुंडांमधून बाहेर जातो आणि छान अग्नी पेटायला लागतो. 129वी ओळी. मग वाक्यविधीची या निरवडी, विषय आहुती उदंडी, हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. वाक्यविधीची या निरवडी. आता जेव्हा मंत्र म्हणून आहुती देतात, मग आता इथे मंत्र कुठले आहेत? त्याला विधी मंत्र असं म्हणतात. म्हणजे आहुती देण्याचा विधी करत असताना जे मंत्र म्हणायचे त्याला म्हणतात विधी मंत्र. आता इथे विधी मंत्र कुठले आहेत या आत्ता चालू असलेल्या यत्नामध्ये? तर गुरूंनी सांगितलेला ज्ञान मंत्र, उपदेश वाक्य, त्यालाच विधी वाक्य किंवा विधी मंत्र म्हटलेलं आहे. त्या विधी मंत्रांनी ही आहुती दिली जाते आहे. कारण जेव्हा गुरूंनी सांगितलं तेव्हा कळलं की हे विकार सोडायचे आणि इंद्रियांचा संयम करायचा आहे, म्हणून त्या विधी मंत्रांनी आहुती दिली जाते. आणि निरवडी म्हणजे संसारात वावरताना ज्ञानमंत्रांचं चांगल्या प्रकारे स्मरण ठेवलेलं आहे आणि पवित्र इंद्रिय रूपी अग्नींचं अग्नीत विषयांचं हवन केलं. हे विषय आपण टाकतो इथे. दोन वेगळे वेगळे आहेत. पहिल्या याच्यामध्ये इंद्रियांचं हवन केलं होतं, आता इंद्रिय रूपी अग्नीमध्ये विषयांचं हवन. हा दुसरा यज्ञ चालू आहे तो. म्हणजे आता याच्यात गोश्वारा किंवा टू समअप, वैराग्यशील अंतःकरण आणि संयमित वर्तन असलेल्या साधकांनी विकाररहित व्हायचंय आणि सुखाच्या आशेच्या नादी न लागता इंद्रियांना आवश्यक असतील ते विषय, पण ते धर्माला आणि नीतीला अनुसरून जेवढे असतील तेवढे आणि मर्यादित स्वरूपामध्ये पुरवणं, म्हणजे इंद्रिय अग्नीत विषयांचं हवन करणं. असा हा इथे या श्लोकावरचं ज्ञानेश्वरीचं निरूपण संपूर्ण होतं. एकंदरीतच आत्मसाक्षात्काराकडे नेणारी जी ध्यानयोग प्रक्रिया आहे, त्याचीच जी विविध अंग आहेत ती या यज्ञांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न इथे आहे. आणि ध्यानयोगासाठी जे लागतं शम आणि दम, आपण बघितलं साधन चतुष्टयामध्ये पहिलं शमदम येतं. तर शम आणि दम ह्या बेसिक रिक्वायरमेंट किंवा ऍक्च्युअली प्री रिक्विसाइट ज्याला म्हणतो आपण, पूर्वतयारी. तर ती पूर्वतयारी ही या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. पहिल्या इंद्रिय यज्ञानी दम सांगितला आणि मग इथे शम सांगितलं. आणि आता पुढचा जो श्लोक आहे तो आपल्याला मुख्य ध्यानयोग प्रक्रियेकडे घेऊन जाणार आहे. त्याच्यावरच्याही ज्ञानेश्वरीच्या ओव्या अत्यंत सुंदर आहेत. त्याच्याशिवाय हा श्लोकच कळला नसता, इतक्या सुंदर आहेत. आपण म्हणूयात आता तो श्लोक 27. सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राण कर्माणि चापरे आत्मसंयोग योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. प्राणेंद्रिय क्रिया कोणी सर्व होमूनि टाकिती, चिंतनाने समाधीस अंतरी चेतवून या. सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि च अपरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. अपरे म्हणजे दुसरे योगी लोक. सर्वाणि इंद्रिय कर्माणि सर्व इंद्रियांच्या क्रिया, च प्राणकर्माणि आणि प्राणांच्या क्रिया, ज्ञानदीपिते आत्मसंयम योगाग्नौ
ज्ञानानी प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम रूप योगाग्नीत जुवती हवन करतात. दुसरे योगी लोक सर्व इंद्रियांच्या क्रिया आणि प्राणांच्या क्रिया ज्ञानानी प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम रूपी योगाग्नीमध्ये आहुती देतात किंवा हवन करतात. आता या श्लोकामध्ये ध्यान योगाची समाधी अवस्थेकडे नेणारी जी योग प्रक्रिया आहे ती यज्ञाचं रूप देऊन ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर समाधी या अर्थाने या श्लोकात कुठला शब्द वापरलाय तर तो आत्मसंयम योगाग्नी हा शब्द समाधी या अर्थाने वापरलेला आहे. मग आता काही लोक म्हणजे आता काही लोक इंद्रियांची आणि इंद्रियांच्या क्रियांची आहुती देतात. काही योगी लोक सर्व म्हणजे 10ही इंद्रियांच्या क्रियांना समाधीमध्ये हवन करतात. ह्या वाक्याचा किंवा या विधानाचा तात्पर्य आधी अर्थ बघूया की समाधी अवस्थेमध्ये मन आणि बुद्धीसह सर्व इंद्रियांच्या म्हणजे सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या आणि सगळ्या कर्मेंद्रियांच्या ह्या क्रिया ह्या संपूर्णपणे थांबतात. इंद्रिय संपूर्णपणे निश्चल आणि शांत होतात. आता हवन हा शब्द जेव्हा आपण मागे पण एक दोनदा बघितलंय. हवन म्हणजे जे टाकलेलं आहे ते नष्ट होतं, ते नाहीसं होतं. मग जेव्हा समाधी लावतात तेव्हा इंद्रिय कुठली कर्म करू शकतील का? सर्व कर्म पूर्ण थांबलेली असतात. इंद्रियांचं अस्तित्व म्हणजे इंद्रिय असतात पण इंद्रियांचं भान पूर्णपणे गेलेलं असतं, पूर्णपणे सुटलेलं असणं अपेक्षित असतं. त्यामुळे इंद्रिय जणू काही नाहीतच, तर त्यांची कर्म कुठून असणार असा त्याच्यामध्ये भाग आहे. आणि पुढचं प्राणकर्माणीच समाधी रूप यज्ञामध्ये प्राणांच्या सर्व क्रियांचं हवन होतं. त्याचं तात्पर्य समाधी काळामध्ये प्राणांच्या क्रिया सुद्धा थांबतात. आता समाधीमध्ये प्राणांच्या गती रोखण्याचे 2 प्रकार आहेत. एक हठयोगाची जी समाधी असते त्याच्यामध्ये प्राणांना रोखण्यासाठी कुंभकाचा अभ्यास वाढवतात. कुंभक जास्त प्रमाणात करतात आणि जसा जसा कुंभकाचा अभ्यास वाढत जातो तसं तसं प्राणांची गती कमी होत 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 ती जवळपास थांबते. अगदी पूर्ण थांबते असं नाही, पण इतकी कमी होते की लांबून पाहणाऱ्याला श्वास घेतोय का नाही असं कळणार नाही, इतकी ती थांबते. आणि किंवा काही योगी लोक जसे अत्यंत प्रगत योगी लोक असतात ते ती पूर्णही थांबवू शकतात. आणि ते थांबणं प्राणांची गती पूर्ण थांबवणं हे काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंत सुद्धा त्यांना जमतं. आणि अशा प्रकारच्या प्राणायामाने तुमचं आयुष्य वाढतं. म्हणून जे योगी लोक असतात आपण त्यांच्याबद्दल ऐकतो ते हिमालयात अनेक वर्ष वगैरे असतात, तर ते त्यांच्या योग साधनेच्या बळावर त्यांचं दीर्घायुष्य झालेलं असतं. आपल्याला एक चांगलं उदाहरण माहितीये म्हणजे चांगदेव 1400 वर्ष त्यांचं आयुष्य सांगितलं जातं. तर दर 100 वर्षानंतर ते ती योग प्रक्रिया करत असत की ज्याच्यामुळे पुन्हा पुढचे 100 वर्ष त्यांना आयुष्य वाढवून मिळत असे. की जी काही त्या योग प्रक्रियेत ते प्रवीण होते त्याच्या सहाय्याने. आणि हा झाला हठयोग. आणि दुसऱ्या प्रकारचं जे आहे प्राणांची गती रोखण्याचा प्रकार किंवा पद्धत, तर त्याच्यामध्ये मनाला एकाग्र केलं जातं. आणि जसं मन पूर्णपणे एकाग्र होत होत शांत झालं की मनाच्या शांतीबरोबर प्राणांची गती पण आपोआप थांबते. भगीरथांनी ऐकलेला नाही. खूप सुंदर, म्हणजे इतक्या कमी श्लोकामध्ये एवढा ठासून अर्थ भरलेले श्लोक आहेत उपदेश साराचे की रमण महर्षींना एकदम सलाम आहे. असो तर समाधीसाठी या श्लोकात वापरलेला शब्द आपण म्हटला की आत्मसंयम योगाग्नौ. आणि त्याला अजून एक विशेषण पण इथे वापरलंय की तो आत्मसंयम योगाग्नी कसा आहे तर तो ज्ञानदीपित म्हणजे ज्ञानाने प्रदीप्त केलेला आहे. तर आता ह्या विशेषणाविषयी थोडं आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण आता सध्याच्या आपल्या विवेचनामध्ये कुठेही आपण
ज्ञान शब्द वापरला की आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं अनुभूतीतून आलेलं ज्ञान असंच आपण इनहेरंटली घेतोय, म्हणजे इट गोज विदाउट सेइंग असं. पण इथे तसं नाहीये. हे स्वतःला अनुभवाने झालेलं ज्ञान नाहीये. तर ज्ञान या शब्दाचा अर्थ इथे शास्त्र आणि गुरु यांच्याकडून जो ज्ञानविचार आपण समजून घेतलेला आहे त्याच्या सहाय्याने हे हे कन्क्लुजन कशावरनं काढतोय आपण. तर जर ते अनुभूतीतनं आलेलं ज्ञान असतं तर मग पुढे जो ज्ञानप्राप्तीसाठी पुढचा प्रयोग सांगितला योगाच्या माध्यमातून करायला, आत्मसंयम योगाग्नी, तो करायलाच लागला नसता, त्याची गरजच पडली नसती. त्यामुळे इथे हे ज्ञान हे आपण विचार समजून घेतोय, वैचारिक ज्ञान. आणि त्या वैचारिक ज्ञानाने हे फक्त ज्ञानाचा एक ठिणगी पडली आहे किंवा फक्त आत्ता वात लावली, एक छोटीशी ज्योत आहे, अग्नी व्हायला वेळ आहे अजून. कारण आपण जेव्हा एखादा प्रयोग करतो तेव्हा आधी त्यावेळेला त्या प्रयोगाचं उद्दिष्ट काय आहे, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द एक्सपेरिमेंट म्हणतो, ते आधी आपण डिफाईन करतो, ते आपल्याला आधी माहिती लागतात. मग ते आपल्याला जेव्हा कळतात की दीज आर द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस एक्सपेरिमेंट, तर ते आपल्याला वैचारिक ज्ञानच असतं. जेव्हा तो प्रयोग पूर्ण होतो तेव्हा ते आपल्याला अनुभवात येतं. पण वैचारिक ज्ञान सुद्धा त्या स्थितीमध्ये, त्या अवस्थेमध्ये तितकंच गरजेचं आणि तितकंच महत्वपूर्ण असतं. ते असणं आवश्यक असतं, कारण त्याच्यावर प्रयोगाला पुढे जाता येणार नाही. कशासाठी तुम्ही हे करता, याचं तर काय सिद्ध करायचं. त्यामुळे त्या ज्ञानाच्या प्रकाशात म्हणजे हे वैचारिक ज्ञान चित्तात धारण करून तो प्रयोग केला जातो. दुसरी गोष्ट प्रयोग करताना एक आपल्याला माहिती लागते की ती प्रयोगाच्या पद्धतीचं संपूर्ण ज्ञान आपल्याला असायला लागले, की काय अथपासून इथेपर्यंत कुठल्या कुठल्या स्टेप्स मधून हा प्रयोग व्हायला हवा आहे, ते एक माहिती आपल्याला लागते. तर इथे आता हे सगळं, आता प्रयोग कुठला आहे, इथे योगाद्वारे आत्मसाक्षात्कार करून घेणं हा प्रयोग आहे. त्यामुळे आत्मसाक्षात्कार हा त्याचं उद्दिष्ट आहे त्या प्रयोगाचं. आणि त्याच्यासाठी शास्त्र आणि संत सद्गुरूंकडून मिळालेली जी ज्ञानधारणा आहेत त्या कशा विषयी आहेत, तर स्वतःचं स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप, परमात्म्याचं स्वरूप आणि त्यांच्यामध्ये असलेला एकरूपतेचा संबंध, हे सगळं एकमेकांना जोडत जायचं. आधी स्वतःबद्दल समजून घ्या, परमात्म्याबद्दल समजून घ्या, आणि मग ते सगळं एकच आहे हे समजून घेणं, हे ज्ञान हे मुख्य आहे. आणि मग त्याचा अनुभव घेण्याची प्रक्रिया, योग प्रक्रिया सुद्धा पूर्णपणे गुरु सांगतात. त्यामुळे त्या योग प्रक्रियेचं ज्ञान हे सुद्धा आवश्यक आहे. मग अशा प्रकारे हा योगाचा जो अग्नी आहे, आत्मसंयम योग रूपी अग्नी, तो या सगळ्या ज्ञान विचारांच्या, ज्ञानाच्या धारणांच्या दिव्याने तो प्रज्वलित होतो. म्हणून ज्ञान दीपिते आत्मसंयम योगाग्नौ. आता इथे चिन्मयानंद या आत्मसंयम योगाबद्दल काय म्हणतात ते आता बघू. आता आपण एकेका विद्वानांची काय मत आहेत ती समजून घेण्याच्या आता स्थितीला आलो. चिन्मयानंद काय म्हणतात ते सुरुवातीला बघू, की दिव्य सत्य तत्वाचं ज्ञान झालं की आपल्यातील जो अहंकार असतो त्याचा जो निग्रह होतो त्याला या ठिकाणी आत्मसंयम योग असं म्हटलेलं आहे. आता अहंकार म्हणजे गर्विष्ठपणा, मीपणा असा अर्थ नाही यात. अहंकार म्हणजे शरीर, मन, बुद्धी याच्याशी झालेलं तादात्म्य. मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे अशी ठाम समजूत म्हणजे अहंकार. मग आता ह्यालाच आपण मागच्या वेळेला काय म्हणलं होतं, जीवभाव म्हणलं होतं. तर जीवभावाचा मर्यादितपणा हा त्या अहंकारामुळे असतो. अहंकारामुळेच जीवभाव असतो आणि जीवभाव आला की मर्यादितपणा येतो. त्यामुळे जीवभावाचा मर्यादितपणा आणि आत्मचैतन्याचं अमर्याद स्वरूप ह्याच्यातला भेद माहिती असणं, तो जाणणं, आधी असा असा भेद असतो हे माहिती असणं आणि त्याची जाणीव असणं, याला काय म्हणायचं, नित्यानित्य विवेक किंवा आत्मानात्म विवेक. आणि हा एकदा विवेक झाला, हा परत आपल्याला शब्दांनी कळणार आहे. आधी शब्दांनी कळणार आहे आणि मग प्रॅक्टिसनी तो विवेक आपला डेव्हलप होणार आहे. मग या विवेकाच्या योगाने आपण अनित्य अनात्मा असे जीव नाही तर नित्य आत्मस्वरूप आहोत
असं जाणणं, परत आधी शब्दांनी, आधी विचारांनी आणि मग प्रॅक्टिसनी, आणि त्याचं सतत भान वाढवत जाणं, जास्तीत जास्त काळ ते भान आपलं टिकणं, म्हणजे आत्मसंयम, असं चिन्मयानंद म्हणतात. आणि या आत्मसंयमाने ज्ञानेंद्रियांची आणि कर्मेंद्रियांचं ते स्वैर वर्तन असतं, वाटते तसं आपण वागत असतो एरवी, ज्यांना किंवा जे लोकांना संयम म्हणजे काय हे माहितीच नसतं, तो का करायचा असतो हेही माहिती नसतं, त्याचं महत्वच माहिती नसतं, ते कसेही वागत असतात. तर ते त्याला चिन्मयानंद म्हणतात की ज्ञानेंद्रियांचं आणि कर्मेंद्रियांचं स्वैर भटकणं, ते या आत्मसंयमाने पूर्णपणे ताब्यात येतं. हे म्हणजेच नष्ट होतं, म्हणजेच जुवती, म्हणजे हवन होतं, असं चिन्मयानंद म्हणतात. आता माधवानंद हे मला वाटतं योग परंपरेत बरेच पुढे गेलेले असल्यामुळे त्यांनी या आत्मसंयम योगाग्नम या शब्दाबद्दल जे सांगितलेलं आहे ते अजून थोडं वेगळं आणि अजून थोडं योगाच्या दृष्टीने थोडं अधिक डेप्थला सांगितलंय, तर ते पण आपण समजून घेऊया. ते म्हणतात की गीतेची अशी स्वतःची एक भाषा आहे, बरेच बरेच शब्द गीतेमध्ये हे गीतेचे म्हणून खास आहेत. तसं स्थितप्रज्ञ हा एक शब्द आपण बघितला होता आता दुसऱ्या अध्यायामध्ये. कर्मयोगी, कर्मयोग हा सुद्धा शब्द तिसऱ्या अध्यायात आपण गीतेचा म्हणून खास आलेला आहे. तसं इथे आत्मसंयम योगी हा शब्द सुद्धा गीतेचा म्हणून खास आहे. आणि या शब्दामध्ये आत्मसाक्षात्कार हा उद्देश असलेल्या योगाच्या प्रक्रियेचं पूर्ण सार किंवा पूर्ण एक्सप्लेनेशन, पूर्ण गाभा हा उलगडून दाखवलेला आहे, असं ते माधवानंद सांगतात. की आता योगाद्वारे आपल्याला कशाचं ज्ञान करून घ्यायचंय, कुठल्या तत्वाचं ज्ञान करून घ्यायचंय, तर ते तत्व म्हणजे आपलं आत्मस्वरूप. मग त्याच्यावर आपलं अवधान केंद्रित करणं ही मुख्य प्रक्रिया. पण त्याच्यासाठी त्याच्या अनुषंगाने काय काय करायला लागतं, आधी तो विचार समजून घ्यायला लागतो. आत्मानात्म विवेक, गुरुचं वाक्य, मग ते विचार मनात ठेवून, त्या विचारधारणा मनात धरून मग आत्म्यावरती लक्ष केंद्रित करण्याचा आपला प्रयत्न सुरू होतो. मग तो प्रयत्नाला पुष्टी देण्यासाठी किंवा अजून मदत करण्यासाठी आपण एखाद्या मंत्राचं साहाय्य घेतो. मग मंत्राच्या आलंबनासकट त्याच मंत्राचं पुन्हा पुन्हा स्मरणपूर्वक उच्चारण करत करत आपण ते जे चित्त जोडलेलं असतं चैतन्यापाशी किंवा आत्मतत्वापाशी, ते जास्तीत जास्त काळ कसं जोडलेलं राहील याचा प्रयत्न करतो. धारणा, पहिली गोष्ट धारणा असते, मग पुढे ध्यानाकडे प्रवास सुरू झाला. आलंबनासह, मंत्राच्या आलंबनासह चित्त हे स्वच्या जाणीवेशी युक्त करून ठेवावं लागतं. आणि त्याच्यामुळे स्वभावाचा म्हणजेच आत्मभावाचा, स्व इक्वल टू आत्म, स्वभावाचा किंवा आत्मभावाचा प्रत्यय चित्तात निर्माण होतो. आणि हे झालं जेव्हा हा प्रत्यय निर्माण होतो आणि बाकीच्या वृत्ती लोप पावतात, तेव्हा हे स्वरूपाचं किंवा आत्मस्वरूपाचं ध्यान, पहिली होती ती धारणा, आत्ता ध्यान या पातळीवरती आलो. आणि मग या ध्यानामधून पुढची स्टेप, अधिक प्रगाढ अशी अवस्था प्राप्त होते. त्याच्यामध्ये आत्मस्वरूपाची जाणीव ही चित्ताला अखंडपणे व्यापून राहते. ते फक्त फ्लॅश ऑफ सेकंड मध्ये जाणीव झाली असं नाही, अखंड ती जाणीव टिकून राहते मोठ्या काळाकरता. मग त्यावेळेला आपली जी धारणा असेल म्हणजे विचारांनी आपण धारण करून ठेवतो, ते करावं लागत नाही, किंवा मग मंत्राचं आलंबन घेऊन वेगळे प्रयत्न करावे लागत नाही, सहज ती गोष्ट जमते. म्हणजे चित्त जणू काही चैतन्य स्वरूपामध्ये स्वतःहून विलीन व्हायला उत्सुक होतं, आणि तसं ते विलीन होतं. आणि हे जेव्हा होतं तेव्हा त्याला म्हणायचं समाधी. अशा प्रकारे धारणा आत्मस्वरूपाची, ध्यान तेही आत्मस्वरूपाचं, आणि समाधी म्हणजे बुद्धी आत्मस्वरूपामध्ये समरस होऊन जाणं. तर तीनही गोष्टी झाल्या, यालाच आत्मसंयम योग असं इथं म्हटलेलं आहे. मग अशी आपण उल्लेख केला होता तसं त्रयम एकत्र संयम, धारणा, ध्यान आणि समाधी हे एकाच गोष्टीवर जेव्हा होतं तेव्हा तो त्या गोष्टीवर केलेला संयम, अशी जी व्याख्या पतंजली मुनींची आहे ती इथे आपण बघितली की कशी कशी आपण स्टेप बाय स्टेप
आत्मस्वरूपाची धारणा केली, त्याचंच ध्यान केलं आणि आत्मस्वरूपामध्येच समाधी लागली. म्हणजे आता आत्मसंयम म्हणजे आत्मस्वरूपाच्या जाणीवेवर अवधान केंद्रित करून राहणं, ही मुख्य प्रक्रिया. आणि मग त्याची धारणा, त्याची निर्माण झालेली जाणीव, त्याच्यात अवधान ठेवून राहिलेलं आणि त्यातच विलीन होणारं चित्त, या सगळ्या पुढच्या स्टेप्स म्हणजे त्या आत्मसंयमरूप योगाच्या अग्नीच्या जणू काही ज्वाळाच. आणि मग आता ह्या ज्वाळामध्ये हवन केलं जाणार आहे. ते कशाचं? तर सगळ्या इंद्रिय कर्मांचं आणि प्राणकर्मांचं. आता इंद्रिय कर्मांचं हवन करायचं म्हणजे काय करायचं? तर आता जेव्हा आपण आत्मस्वरूपाच्या जाणीवेवर लक्ष किंवा अवधान केंद्रित करणार आहोत, तेव्हा आपण सहजच सर्व इंद्रियांचे व्यापार किंवा सगळ्या इंद्रियांच्या हालचाली, त्यांचं विषय ग्रहण हे थांबवणार, त्या काळापुरतं थांबवणं. त्यामुळे ती पहिली मुख्य गोष्ट आहे. ते करणं म्हणजे इंद्रियांचं हवन करणं, इंद्रिय आणि इंद्रियांच्या कर्मांचं हवन करणं. पण त्याच्याच बरोबर बाकी त्याच्या संबंधी काही ते काही एकदम जमणारे असं नाही. म्हणजे आपण इंद्रिय थांबवू शकतो, पण त्या इंद्रियांच्या कर्मांच्या वृत्ती किंवा विषयांकडची त्यांची धाव आणि त्याच्या बद्दलचे विचार हे काही आपल्या मनातले लागलीच थांबणार नाही. त्या वृत्ती मनामध्ये निर्माण होत राहू शकतात. त्यामुळे मग त्याच्या संबंधी जर आपल्या मनामध्ये काही वृत्ती निर्माण होत असल्या तर त्याच्याकडे लक्ष न देता त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचा, प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करून पुन्हा स्वकडे, स्वच्या जाणीवेकडे चित्त धरून ठेवणं, हेही करावं लागेल. आणि हा प्रयत्न करत करत त्या वृत्तींना नाहीसं करून टाकणं, हे सगळे प्रयत्न म्हणजे इंद्रिय कर्मांचं हवन. कारण हे सगळंच करावं लागणार आहे. कारण आपण नुसते शांत बसलो, त्याला काय म्हणतात, मिथ्याचारस्य उच्यते. आपण तो श्लोक बघितला होता मागच्या वेळेला, की बसलेत ध्यानाला, मनात भयंकर विचार आहेत आणि सगळी इंद्रिय कोणी काही करत नाही, पाहत नाहीये, पण ऐकतोय. ऐकणं तर काय आपल्या हातात नाहीये, जे आपल्या कानावर पडेल ते आपल्याला ऐकावंच लागतं. आणि बाकीची इंद्रिय, कर्मेंद्रिय शांत आहेत, पण मनामध्ये इतके विचार चाललेत तर त्याचा काहीही उपयोग नाही. त्या वृत्ती सुद्धा शांत होणं हे होईल तेव्हाच त्या इंद्रियांचं आणि त्यांच्या कर्मांचं आणि त्या कर्मांच्या प्रवृत्तींसकट जेव्हा हवन होईल तेव्हा ते हवन पूर्ण होणार आहे. आता इंद्रिय आणि कर्म यांच्या वृत्ती केव्हा निर्माण होतात चित्तामध्ये, किंवा केव्हा त्या जास्त प्रमाणात प्रभावी स्वरूपामध्ये असतात? तर जेव्हा शरीर आणि संसार यांच्याबद्दलचं आपलं आकर्षण तीव्र असतं, शरीराशी आणि संसाराशी आपण जेव्हा जोडलेले असतो आणि त्याच्यातला आपला इंटरेस्ट संपलेला नसतो, तोपर्यंत ह्या सगळ्या वृत्ती अखंडपणे निर्माण होतच राहतात. आणि मग त्या जेव्हा वाढल्या तर मग त्यांना प्रतिबंध करायला आपल्याला विचारांचा, ज्याला आपण विवेक म्हणतो, त्याचा आधार घ्यायला लागतो. पण आपल्याला सांगायला लागतो की ठीक आहे, आता मला हे काम आठवलंय, पण आता ध्यान होईपर्यंत मी याचा जरा विचार बाजूला ठेवणार आहे. काही बिघडणार नाहीये, 15 मिनिटं मी याचा विचार नाही केला तर काही आकाश खाली कोसळणार नाही. आता मी हा विचार बाजूला सारतीये, आपण नंतर करू. आता आता काय चाललंय, मग आपण एखादा मंत्र घेतो की पुन्हा तो विचार, कारण मला डिस्ट्रॅक्ट करावं लागतं. मनाला ना सतत एक काहीतरी खेळणं द्यावं लागतं. त्याला ते दुसरं खेळण्यापासून दूर करायचं असेल तर मंत्राचं खेळणं त्याच्या हातात ठेवेपर्यंत ते काही शांत तुम्हाला ते करू देणार नाही. मग ते मंत्र आणि मग मंत्राच्या पांगुळ गाड्या सकट स्वरूपावर लक्ष ठेवून राहू, असं हळूहळू चित्ताला चुचकारत थोडाच वेळ, 15 मिनिटं, जास्त नाही, मग 15 मिनिटाची हळूहळू 20 मिनिटं होतात, असं करत ती ध्यानाचा पिरियड तो वाढेल. तर विवेक म्हणजे विचार हे आता नाही, आणि हे करायचंच आहे, निर्धार. नंतर तो मंत्र, ह्यांच्या साह्याने आणि मुख्यतः स्ववर अवधान केंद्रित करण्याच्या प्रक्रियेनं इंद्रिय आणि इंद्रिय कर्मांच्या वृत्ती म्हणजे शरीर आणि संसारासंबंधीच्या वृत्ती ह्या नष्ट करणं, म्हणजे इथे त्यांचं आत्मसंयम योगाग्नीमध्ये हवन करणं. हे फार काव्यमय पद्धतीने सांगितलंय, पण खूप टेक्निकल आणि क्लिष्ट आहे ते खरं म्हणजे समजायला. आता इंद्रिय कर्मांना नाहीसं करणं हे अशा रीतीने शक्य आहे.
हे आपण समजू शकतो. पण प्राणकर्मांचं आपल्याला अजून तेवढं नीट कळत नाही की प्राणांना कसं काय थांबवायचं, प्राणांच्या कर्मांना कसं थांबवायचं. तर त्याच्यासाठी ते कसं थांबवायचं, याच्यासाठी आधी काय थांबवायचं, म्हणजे प्राणांची कर्म काय काय आहेत ते समजून घेणं हे गरजेचं आहे आपलं. मला वाटतं आज तेवढं होईल. प्राणाची कर्म समजून घेणं आणि मग ती कशी थांबवायची हे आपण पुढच्या क्लासमध्ये बघावं लागेल. तर आधी प्राण म्हणजे 10 प्राण असतात. 5 मुख्य प्राण, 5 उपप्राण. आता प्राण या शब्दावर भाष्य करताना शंकराचार्यांनी त्याला आध्यात्मिक वायू असं म्हटलंय. तर आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल असा नाही ना त्याचा अर्थ. अध्यात्म म्हणजे शरीराशी संबंधित, शरीरातील वायू. हे वायू जड आहेत, हे प्राणतत्व जड आहे आणि ते शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहतं आणि वेगवेगळी कामं करतं आणि त्याच्याप्रमाणे त्याला वेगळे नावं दिलेली आहेत. तर पहिले पंचप्राण, जे मुख्य 5 प्राण समजले जातात, त्याची माहिती करून घेऊ. प्राण हा मस्तकाच्या ठिकाणी राहतो आणि हृदयापर्यंत संचार करतो. आणि त्याचं कार्य काय, तर सगळी ज्ञानेंद्रियांची कार्य, अंतःकरण, हृदयाचं कार्य, ह्यांच्या कर्माचा तो म्हणजे आधार असतो. म्हणजे त्याच्यासाठी तो शक्ती पुरवतो. प्रामुख्याने श्वसन क्रिया म्हणून त्याला श्वासप्राण असंही म्हणतात. आणि भूक आणि तहान हे सुद्धा प्राणामुळे लागतं. प्राण दुसरं अपान, म्हणजे पोटापासून कंबर आणि मांड्या इथपर्यंतच्या भागामध्ये ह्याचा संचार असतो अपान वायूचा. आणि या भागातल्या सर्व क्रियांचा आधार अपान असतो. उदाहरण म्हणजे मलमूत्र विसर्जन, त्याच्यासाठी अपान वायूचं कार्य व्यवस्थित चालू असणं आवश्यक असतं. तिसरा व्यान, हा हृदयामध्ये असून त्याचा शरीरभर संचार असतो आणि शरीराच्या सगळ्या हालचाली, सर्व सांध्यांच्या हालचाली, शरीराचं चालणं, उठणं, बसणं, वाकणं हे सगळं त्या व्यानामुळे चालतं. चौथा उदान, हे खूप एक ग्रॉस संख्ये, ढोबळ संख्ये, त्याच्यामधल्या बारकाव्यांमध्ये जायची आपल्याला गरज नाहीये. फक्त कुठली कुठली कार्य प्राण करतं एवढं आपण फक्त समजून घेणार. उदान हा छातीमध्ये असतो आणि वर तो नाकापर्यंत जातो आणि खाली तो नाभीपर्यंत संचार करत असतो. आणि शब्दाचं उच्चारण, नंतर स्मृती, प्रयत्न, हे सगळे त्याची कार्य असतात उदान वायूची. आणि मग आता शेवटचा कुठला राहिला, समान. समान हा पोटामध्ये असतो आणि जठराशी संबंधित असतो आणि अन्नाचं पचन करून त्यात शोषून घेणं, म्हणजे शरीराच्या उपयोगी भाग वेगळा करणं, त्याचा उपयोग करून घेणं आणि जो बाहेर फेकायचा आहे तो वेगळा करणं, हे त्याचं मुख्यत्वे करून कार्य असतं. ही झाले 5 मुख्य प्राण. आणि 5 उपप्राण कुठले आहेत, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. तर नाग या उपप्राणाचा उपयोग ढेकर देणे या क्रियेसाठी होतो. कूर्मचा उचकीसाठी होतो. कृकलचा शिंकेसाठी होतो. देवदत्ताचा जांभईसाठी होतो. आणि धनंजय ही डोळ्यांची उघडझाप करणं याच्यासाठी धनंजय. आणि तो पूर्णपणे शरीराला व्यापून राहतो आणि असं म्हणतात की प्राणोत्क्रमणानंतर सुद्धा धनंजय असतोच, या देहाला तो लवकर सोडत नाही. असे हे 5 प्राण आहेत. आता प्राणकर्मांचं हवन म्हणजे काय आणि ते कसं, ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघू, कारण तो आता विषय मध्ये थांबवता येणार नाही आपल्याला सुरू केला की. फार अवघड होतंय का, मला जमतंय का सांगायला? ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.